राहुरी तालुक्यामधील कणगर ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही नागरिकांनी केल्यानंतर या आरोपांचे कणगरचे सरपंच सर्जीराव घाडगे यांनी फेटाळून लावत माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याप्रसंगी बोलताना सरपंच घाडगे म्हणाले की मागील 5 वर्षांच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 40 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला असून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। गावात अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या जात असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होत आहे। गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। जे नागरिक गावात नसतात किंवा काहींच्या सांगण्यावरून तथ्यहीन आरोप करतात, त्यातून ग्रामपंचायतची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले। तर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असल्याचा दावा देखील त्यांनी याप्रसंगी केलाय। कणगर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। आता ज्यांनी आरोप केलाय त्यांनी का केला माहीत नाही, परंतु कणगर ग्रामपंचायतमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर या ठिकाणी सर्व गावाला बरोबर घेऊन, सर्व कमिटीला बरोबर घेऊन आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, तांडा वस्ती योजना असेल, अल्पसंख्याक योजना असेल, डीपीटीसी असेल, अशा दलित वस्ती असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय तत्कालीन आमचं दैवत शिवाजीराव कर्डील साहेब असतील, माननीय सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या माध्यमातून यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या कणगरमध्ये जवळपास 40 कोटींचे कामं या ठिकाणी केली। त्यामध्ये रस्त्यांचे कामं आहेत, डांबरीकरणाचे कामं आहेत, त्यानंतर सभामंडपांचे कामं आहेत। आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतर आणि 40 कोटी हा आकडा खूप मोठा दिसत असल्यामुळं काही लोकांना याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाटायला लागलं, वेगळं मोठं कमिशन घेतलं काय असं वाटायला लागलं आणि त्यांनी या ठिकाणी आरोप सुरू केले। एक मुद्द्याचा थोडासा मी परामर्श घेतो। या ठिकाणी विरोधकांनी बिहार पॅटर्न अंतर्गत झाडं लावले आणि त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। खरं म्हणजे आमचे झाडं जर पाहिले कणगर ग्रामपंचायतचे, तर त्या झाडांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही सक्सेस झालेलो आहोत। आणि बिहार पॅटर्न अंतर्गत जी योजना आहे त्या योजनेला फक्त ग्रामपंचायत ठराव करून आमच्या गावाला झाडं मंजूर करावा ही म्हणू शकते। पंचायत समितीच्या माध्यमातून त्याचं मजुरांचे पैसे दिले जातात, खड्ड्यांचे बिलं दिले जातात, त्यानंतर आणि आम्हाला 17 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्यातले फक्त ग्रामपंचायतने म्हणजे या गावाने 6-6.5 लाख रुपये खर्च केलेत। बाकीचे पैसे कोणत्याही प्रकारे ते पैसे तसेच आहेत, खर्च केलेले नाही। परंतु काय झालं, आणि कमी खर्च करूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सक्सेस झाल्यामुळं त्याचं काही दुखणं काही लोकांना आहे। त्याचबरोबर एक पाण्याची टाकीचा विषय आहे, ज्याला आम्ही आडवाट म्हणतो किंवा नालकर वस्ती म्हणतो। ती नालकर वस्तीची टाकी मी सरपंच होण्याच्या अगोदरच पूर्ण झाली होती। म्हणजे आमचा या कमिटीचा, सरपंचाचा, उपसरपंचाचा आणि त्या टाकीचा कधीच काही संबंध आला नाही। ती टाकी नंतर फक्त आम्ही त्या ठिकाणी पाणी देण्याचं उद्घाटनाचं काम त्या ठिकाणी केलं होतं आमच्या काळामध्ये। त्यानंतर एक रस्त्यांचा एक विषय वारंवार सांगितलं जातं, एक रस्ता केला, त्याचे वारंवार बिलं काढले। त्या संदर्भात मागच्या वेळी बाईटमध्ये पेपरला मी व्यवस्थितपणे हे 2 रस्ते, गणेगाव वडनेर रस्ता आणि कणगर गोवा रस्ता, हे रस्ते मंजूर होताना 5 वेळा झाले। त्याचे बिलं जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतला 13 वेळा दिलेत आणि अधिकाऱ्यांच्या MB नुसारच त्याचे पेमेंट दिलेलं आहे। आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलने येऊन ते रस्ते चेक केलेले आहेत, परंतु कुठेतरी फक्त आरोप करायचे म्हणून आरोप केले जातात, त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। त्याचबरोबर एक गौण खनिजाचा एक मुद्दा एका नागरिकाने या ठिकाणी उपस्थित केला, किंवा एवढं गावात उत्खनन होतं, मग सारखं त्या पैशाचा हिशेब लागत नाही, आमचं लागत नाही। तर मला त्या मित्राला सांगूशी वाटतं की बुवा, आपण तू MPSCचा अभ्यास केलेला, नापास झालेला आहे, एवढा मोठा अभ्यास असताना जर तुला जर हे कळत नसेल की गौण खनिज उत्खननाचा किंवा हे जे मुरुम उचलणारे आहेत यांचा आणि ग्रामपंचायतचा काही संबंध येत नाही, तहसीलदार कधी ग्रामपंचायतची NOC मागत नाही, त्यांच्याकडे रॉयल्टी देण्याचा अधिकार आहे आणि ती रॉयल्टी भरून लोक जर त्यांच्या स्वतःच्या वावरातून, स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून जर समजा उत्खनन करत असतील, त्यांचं मुरुम विकत असतील, त्यांचं कारदळ विकत असतील, त्याला ग्रामपंचायत काही करू शकत नाही। परंतु तरीही मला असं वाटतंय, ग्रामपंचायत ज्या लोकांनी कणगरमधल्या उत्खनन केलंय,
जर त्यांनी रॉयल्टी भरलेली नसेल तर त्यांच्या जमिनीवर बोजा टाकणं असेल, त्यांना पुढे कायदेशीर कारवाई करणं असेल, त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करणं असेल, या सगळ्या गोष्टी कराव्या म्हणून मी सरपंच या नात्याने नक्कीच पाठपुरावा करणार आहे. त्याचबरोबर एक अंगणवाडीचं एक काही गोष्टी एवढ्या हास्यास्पद केल्या जातात. अंगणवाडी वरबुडी वस्ती क्रमांक 50 त्या योजनेचं काम होऊन, ते अंगणवाडीचं काम होऊन आता जवळपास 3-3.5 वर्ष झालेत. एवढ्या दिवस हे सगळं या लोकांना कोणालाही दिसलं नाही. त्यांनी अक्षरशः त्या दिवशी फक्त आरोप करण्यासाठी म्हणून ती वरची इमारतीवरची टाकी खाली काढून घेतली, ती टाकी त्या अंगणवाडी शेजारी ठेवली आणि तिच्या त्या अंगणवाडी शेजारी टाकी ठेवून आणि ती बाईट दिली की अंगणवाडीचं काम निकृष्ट झालं. मग अंगणवाडी गळत असेल तर यांनी तक्रार करावी, रस्त्यांना खड्डे पडले असतील तर यांनी तक्रार करावी. आणि विरोधकांचं त्यांची एक मानसिकता तयार झाली. इथं पूर्ण गावामध्ये कामं झाले, परंतु पावसी वस्तीजवळ जो रस्ता झाला तो रस्ताच ग्रामपंचायतने केलेला नाही. पत्रकार महोदय, तो रस्ता जिल्हा परिषदेला ऑनलाईन टेंडर होऊन झालेला रस्ता आहे. तो रस्ता ग्रामपंचायतकडे ना झेडपीचा निधी आला ना ग्रामपंचायतचा स्वतःचा निधी आहे. हा, ग्रामपंचायतने स्वतःचा निधी 1 लाख रुपये पूर्वी वापरला होता, त्या गोष्टीला 5 वर्ष होऊन गेले. त्या ठिकाणी सन्माननीय आमदार कर्डिले साहेबांनी पण त्यावेळी नाविन्यपूर्ण योजनेतून काही रस्ता दिला होता. आता पुन्हा तो जिल्हा परिषदेकडून रस्ता झाला. आणि हे एवढे जे वारंवार आरोप केले जातात, याला फक्त या लोकांच्या हिशोबाने कुठेतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, कुठेतरी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहे. आणि 5 वर्ष कनगर गावातच नव्हे तर तालुकाभर हे कनगर गाव त्याचा एक चांगली चर्चा होत चालली होती की हे गाव चांगल्या प्रकारे विकास करतंय. मग ते समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून असेल, स्वच्छता मिशनच्या माध्यमातून असेल. आणि ज्यावेळी हे सगळं विरोधकांच्या लक्षात आलं की आता गाव मोठं झालं म्हणजे पुन्हा एकदा ही सत्तेवरची बॉडी आपण खाली खेचू शकणार नाही, म्हणून यांनी वेगवेगळ्या माध्यमाचे लोक पुढे काढून आणि हा सगळा उपद्व्याप केलेला आहे. या कोणत्याही प्रकारामध्ये तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांना राजकीय षडयंत्र आहे, नक्कीच आहेत. आरोप करणाऱ्यांमागे राजकीय लोक असल्याशिवाय आरोप होत नाही. सुरुवातीला त्यांच्या अंधारामध्ये त्यांच्याकडे जाणं, त्यांना या सगळ्या गोष्टी कुठेतरी खोट्या नाट्या गोष्टी सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांनी केल्या. मात्र हे जे लोक आहेत, हे लोक कुणी त्या व्हिडिओमध्ये पुढे यायला तयार नाहीत. हे व्हिडिओमध्ये सुद्धा मागे बसतात आरोप करणारे. आणि ह्या लोकांना, सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी पुढे घालून गावामध्ये अशा प्रकारचा अराजक माजवण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. त्यांनी काही ग्रामस्थांनी आपल्या स्मशानभूमीबद्दल काही तक्रार केली आहे. तर जो आपल्या जे स्मशानभूमी आहे हे वेगवेगळे आहे. तर म्हणजे मराठी समाजाची एक आहे, मुस्लिम समाजाची एक आहे, दलित समाजाची एक आहे. तर त्यांना असं वाटतं की बाबा यांनी एकाच स्मशानभूमीवर निधी काढला काय बाबा. तर तसं काही नाही आहे. तर प्रत्येक म्हणजे त्यांनी ते जे काही पेपर माहितीचे अधिकार मागवले आहे त्याच्यानुसार त्यांनी ते पाहावे असं मला वाटतं. तर त्यांना काही गैरसमज होत असेल बाबा यांनी एकाच स्मशानभूमीवर निधी घेतला काय बाबा आणि तो काही सरपंचांनी भ्रष्टाचार केला काय, असं ग्रामस्थांचं काही असेल तर त्यांनी ती पाहणी करावी आणि नंतर आरोप करावी ही नम्र विनंती. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ घाडगे, संदीप घाडगे, गहिनीनाथ शेटे, ध्रुवबाळ जाधव आदी हजर होते. एस मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.